हरी बघा, कोल्पा या गावाहून दिंडीचं प्रस्थान आता चौधरणीच्या दिशेने होत आहे. पण तत्पुरती ब्राह्मणी या गावामध्ये दिंडी आलेली आहे. बघा, ब्राह्मणी या गावाचं नाव ब्राह्मणी नाही, कारण इथं ब्राह्मणाचे घरं भरपूर असल्यामुळे या गावाचं नाव ब्राह्मण आहे. आणि बघा, इथली एक अभिमानाची गोष्ट मला अभिमानानं सांगा वाटते की ज्या शिवाजी महाराजांनी आपलं स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्याला जो वारकरी संप्रदाय कसा आहे त्याचं जे केलं, त्याला ज्याच्यामुळं आज तुकोबारा आहे, ज्याच्यामुळं आज ज्ञानोबारा आहेत, असा हा पवित्र पुतळा आहे. बघा, आता छान अशा प्रकारचं रिंगण होणार आहे. आणि बघा, आता दोन्ही दुंड्याची इथं भेट होणार आहे आणि गळा भेट होणार आहे इनेकऱ्याची. तुकोबारा आहे, ज्ञानोबारा आहे आणि सर्व संत एकत्र आलेले आहेत. बघा, दिंडीचं आता चौधरणीची दिंडी आलेली आहे माऊलीला घेण्याकरता. हे बघा, चौधरणीहून आलेले आहेत. दादा, इथून चौधरणी हे गाव किती किलोमीटर असेल बरं सरासरी? 5 किलोमीटरचा प्रवास करून आले नाही. बघा, त्यांनी तुळस पण आणली आणि पाण्याचा घट पण आलेला आहे. आता दोन्ही इनेकऱ्याची भेट होत आहे या ठिकाणी. आणि आपली जी पालखी कोल्पा या गावामध्ये होती, ही पालखी आता चौधरणी या गावाच्या स्वाधीन करायची आहे. स्वाधीन जर मुलगी जर न्यायची असेल तर बघा, त्या घरवाल्याला किती सायास करावं लागतो. तर आता माऊली न्यायचं महाराज, त्या गावाल्याला काय काय करावं लागेल? त्या गावाल्याला खूप साया महाराज लांबून दिंडी आलेली आहे या ठिकाणी. जशी आपण आपली मुलगी नांदेड चालली, आपण म्हणतो असतो की आजवर होती आमची, आता झाली तुमची, झाली तुमची. आता आमच्या माऊलीची चांगली व्यवस्था करा. हो हो, सर्व चौधरणीच्या मंडळीला विनंती आहे, जशी कोल्प्यावाल्यांनी माऊलीची व्यवस्था घेतली अशी आमच्या माऊलीची व्यवस्था करा, हीच आमची विनंती आहे. वा वा, धन्यवाद. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अथांग असा जनसमुदाय आहे, बऱ्याचशा गावचा जनसमुदाय आज एकत्र आला. बरं, कारण कोल्प्याहून जर आपल्या इथं येत असतील वारकरी तर अतिथी देव भव, आणि अतिथी या न्यायाने बामणेवाले पण आता या रिंगणामध्ये सहभागी होणार आहेत. आणि अतिथी देव भव, बघा, आज बाबा पण आपल्या दिंडीमध्ये सहभागी आहेत. कोल्प्याची जे ग्रामस्थ आहेत, त्या चौधरणीचे जे ग्रामस्थ आहेत, ते बाबाची या ठिकाणी पूजा करत आहेत. संत पूजावे आरते आणि पूजावे परते. वा वा वा, काय पुण्य केलं असेल या ग्रामस्थांनी. बघा, आज दोन्ही गावाची एक मध्यस्थी गाव घालून भेट होत आहे. ते कोणतं गाव? बामणी ब्राह्मण गाव म्हणा. कारण इथं बामणाचे घर, ब्रह्मेश्वरचं मंदिर आहे, ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. आणि नथुराम बाबा शब्द आहेत बरं, हे ब्रह्मेश्वर गावाचं नाव आहे. वा वा, धन्यवाद. आता छान अशा प्रकारचं रिंगण होईल. पहिलं पुरुष मंडळी होणार आहे, नंतर महिला मंडळीचं. आणि पळत असताना घाई करायची नाही, आरामशीर पळायचं. राऊंड खूप मोठा आहे आणि नामाच्या गजरामध्ये पळायचंय. आणि रिंगण झाल्याच्या नंतर फुगड्या होतील. फुगड्या सर्वांनी फुगडीचा पण आनंद घ्यायचा आहे. पावली होईल. आज आपला घोडा आला नाही काही कारणास्तव, रोज आपला घोडा पण रिंगणाला असतो. सोन्या नावाचा घोडा आहे. हा, आणि सोन्या नावाचा घोडा बामणीत येणार आहे. वा, बघा, हे चौधरणीचे भक्त आहेत, पालखी घेण्यासाठी आलेत. आता यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. दादा, पती पत्नी आहेत का दोघं? पहा, परमार्थामध्ये अशी आवड पाहिजे, नाहीतर निघा तुम्ही, मी येते मागून. नाही तर जा, एक बाई असती कधी माणूस असतो. पण दोन्ही जर तुम्ही परमार्थ ज्ञानेश्वर महाराजाला घ्यायसाठी आलेत तर यासाठी एकदा टाळी वाजवा गड्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज. गावचे पोलीस पाटील पण आहेत. वा, किती घर आहेत दादा तुमच्या चौधरणीमध्ये? सुदाम महाराजाचे शिष्य आहेत. फक्त 7च घर, आणि 7 घरामध्ये आता एवढा मोठा सोहळा करायचा. धन्यवाद. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चला पोरं, तुम्ही कोण्या गावून आले? कोण्या? चौधरणीहून. काय तुझं नाव? काय आहे नाव? काय तुझं नाव? बर, आणि याच पायी आले तिथून? वा, या पोरासाठी एकदा टाळी वाजवा गड्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जमलं हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
वा 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 वा, धन्यवाद. चला पुरुष मंडळी फुगडी पहिली, चला पुरुष मंडळी चला चला रावराव महाराजांची आणि आपले बाबा छगन बाबा फुगडी वाली आता छगन बाबाची